ह्या दोन स्थानक, पहिलं एक स्थानक आहे म्हणजे काहीतरी स्टेशन असणार कोणतं रेल्वे स्टेशन वगैरे, आणि दुसरं काय दिलेलं आहे, वाय दिलेलं आहे, दुसरं वाय रेल्वे स्टेशन दिलेलं आहे. ठीक आहे. चला, ह्या दोघांमधलं अंतर पण तुम्हाला दिले, एकदम इझी प्रश्न असणार आहे कारण की अंतर दिलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे बघा काय अंतर दिलं आहे. जर एक रेल्वे, ठीक आहे, रेल्वे एक्स या स्थानकापासून वाय इकडून इकडं 20च्या स्पीडने जाते, खूप स्लो चालली आहे, 20 किलोमीटर पर आवरच्या वेगाने जात आहे. ठीक आहे. पुढं, तर त्याच वेळी दुसरी रेल्वे या वाय स्थानकाकडून 30च्या स्पीडने चालली, दुसरी रेल्वे इकडून तिकडे चालली किती, 30च्या स्पीडने, 30 किलोमीटर पर आवर या स्पीडने चालली. तर एक्स स्थानकापासून किती अंतर दोन्ही एकमेकांना पार करतील, दोन्ही रेल्वे एकमेकांना पार करतील. म्हणजे काय, त्या कुठं भेटतील, सपोज इथं भेटल्या ना, त्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी ते भेटतील ते अंतर एक स्थानकापासून किती किलोमीटर आहे. बरोबर. याचा अर्थ काय, ही पहिली ट्रेन जेवढं अंतर पार करेल ते उतरलं, पहिली ट्रेन इथून आली, इथं थांबली, इथं ही दुसरी इथं भेटली, तर यांचं म्हणणं की पहिली ट्रेन किती अंतर पार केलं, कळलं, असाच प्रश्न होता. ठीक आहे. तुम्हाला हा मीटिंग पॉईंट काढता येतो. काय सांगितलं, दोन्ही बघा, दोघांची दिशा विरुद्ध आहे, तर अंतर किती 500, तर 500 भागिले दिशा विरुद्ध वेगांची बेरीज करा, 20 अधिक 30 किती 50 होता, तर 500 भागिले किती रे 50 बरोबर 10 तास. याचा अर्थ काय, दोन्ही ट्रेन 10 तास, ही 10 तासात कुठंतरी येईल, ती पण 10 तासात त्याच ठिकाणी येईल, त्या ठिकाणी काय होईल, त्या दोन्ही भेटतील. म्हणजे यांचं म्हणणं की पहिली ट्रेन 10 तासात किती जाईल, पहिली ट्रेनचा वेग किती आहे, वेग आहे तिचा 20 किलोमीटर, किती 10 तासात ना, एका तासात 20 किलोमीटर, 10 तासात किती जाईल ती 200 किलोमीटर. कळालं, ही 200 किलोमीटर, ही बघा एका तासात 30, ही 10 तासात 300 जाईल, म्हणजे ही 10 तासात 300 पार करून येईल, सेम 10 तासात ही 200 पार करेल. बघा 200 300 500 एकदम ॲक्युरेट होतंय. समजलं प्रत्येकाला. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आलं पाहिजे.